किंवा मुख्य विषय घेतलाय तो म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा. या मुख्य विषयाचे जे उपविषय आहेत त्या ग्रंथाच्या भाषेमध्ये बोलायचं तर जी प्रकरण आहेत त्यातले 2 विषय, त्या 2 प्रकरण यापूर्वी आपण पाहिलेली आहे. आपलं पहिलं व्याख्यान झालं ते 1 ऑगस्टला आणि त्यावेळेला मी विषय घेतला होता संस्कृतीचा अन्वयार्थ. दुसरं व्याख्यान झालं 5 सप्टेंबरला आणि त्यावेळी विषय घेतला होता विविधतेतील एकता. आणि आज तिसरा उपविषय आहे, त्या पुस्तकाच्या भाषेत तिसरं प्रकरण आहे जिचं शीर्षक आहे हीच हिंदवी संस्कृती. आपल्यापैकी अनेकांना आठवेल की मी जिला हिंदवी संस्कृती म्हणतो तिचं मूळ नाव सैंधवी संस्कृती आहे. आणि ते तसं का हे आपण या पूर्वीच्या 2 उपविषयातून 2 प्रकरणातून पाहिलेलं आहे. आणि दुसऱ्या प्रकरणाचा त्या दुसऱ्या उपविषयाचा जेव्हा गेल्या खेपेला समाप्तीचा क्षण होता, समापन होतं, तेव्हा मी म्हटलं होतं की ही जी हिंदवी संस्कृती आहे त्या हिंदवी संस्कृतीचं मर्म कोणतं, वर्म कोणतं, प्राण कोणता, गाभा कोणता, तर तो संत वाणीमध्ये सांगायचा तर ज्ञानदेव माऊलीच्या शब्दात सांगता येईल ते या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. माऊली आपल्याला सांगते, भगवान श्रीकृष्णाचा संदेश सांगते, हे वीर श्रेष्ठा अर्जुना, तुम्ही स्वकर्माच्या, स्वधर्माच्या, स्वकर्तव्याच्या सुगंधी फुलांनी माझी पूजा करा. बस तेवढ्याच पूजेनं मला अपरंपार संतोष प्राप्त होत. पूजा केली होय अपारा तोषा लागी. हे मर्म प्रकट करताना मी माऊलीच्या आणखी काही ओव्यांचा संदर्भ दिला होता. आगा जया जे विहित, विहित म्हणजे कर्तव्य कर्म, आगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली या निभ्रांत, निभ्रांतचा अर्थ निसंशय, म्हणून केली या निभ्रांत सापडेची तो. किंवा आणखी एका ओळीत माऊली सांगते ते विहित, आता सांगितलं आपण कर्तव्य कर्म, ते विहित कर्म पांडवा आपला अनन्य ओलावा. ओलावा किंवा ओलावा जे जणू काही आपलं एकच जीवन, जीवन रस, जीवन सूत, आपला अनन्य ओलावा आणि हेच परमसेवा मज सर्वात्मकाची. थोडक्यात आपल्या हिंदवी संस्कृतीचा प्राण काय, गाभा काय, वर्म काय, मर्म काय, तर निष्काम कर्मयोग. मी ध्यानात घेतलं पाहिजे, मी कर्मयोग म्हणतोय, नुसतं कर्माचरण म्हणत नाहीये, कर्मयोग म्हणतोय. आणि नुसता कर्मयोगही म्हणत नाहीये, निष्काम कर्मयोग म्हणतो. ही हिंदवी संस्कृती हा आजचा विषय बघताना एवढं गेल्या तासाचं, गेल्या व्याख्यानाचं अनुसंधान आपण जोडून घेतलं. मनात विचार असा येतो की आपल्या हिंदवी संस्कृतीचं वर्तमान काळात, आधुनिक काळात तुम्हाला मला नेमकं भान कधी आलं? कालखंड असा होता की इंग्रजांची सत्ता या देशात होती.
मेकॉलेची शिक्षण पद्धती आपला गळा घोटत होती. सारं सांस्कृतिक वातावरण ढगाळलेलं होतं. आणि अशा कालखंडात त्या हिंदवी संस्कृतीचा तेजपुंज प्रकाश हा प्रथम तुम्हाला मला कधी दिसला? मी तारीख सांगतो आपल्याला. 11 सप्टेंबर 1897. 11 सप्टेंबर 1897 म्हणजे स्वामी विवेकानंदांचं अमेरिकेतल्या शिकागो या ठिकाणच्या सर्वधर्म परिषदेतलं ते अत्यंत गाजलेलं व्याख्यान. त्यानं हिंदू मात्राला, त्यानं हिंदू धर्माला, त्यानं हिंदवी संस्कृतीला एक प्रकारचं आत्मभान मिळवून दिलं. हा मुद्दा थोडा नीट लक्षात घेतला पाहिजे. विवेकानंद हे त्यांच्या मागे स्वामी हे उपपद आहे, उपाधी आहे, याचा अर्थ संन्यासी. पण हा संन्यासी कसा होता? विवेकानंदांचं व्यक्तिमत्व बघितलं तर हा संन्यासी योद्धा संन्यासी होता. दुसरी गोष्ट अशी की विवेकानंद हे व्यक्तित्वानं, विचारानं आणि त्यांच्या व्याख्यानानं अखिल जगाला विश्व मानव भासले. हा महामानव तर होताच होता, पण तो विश्व मानव भासला. हा संन्यासी तर होताच होता, पण तो योद्धा संन्यासी भासला. आणि असा योद्धा संन्यासी, असा विश्व मानव, असे जे विवेकानंद आहेत, त्यांनी आपल्याला गाजलेल्या, अत्यंत गाजलेल्या व्याख्यानाची सुरुवातच कशी केली? तोपर्यंत इंग्रज किंवा अमेरिकन किंवा पाश्चिमात्य जगाला व्याख्यानाचा प्रारंभ लेडीज अँड जेंटलमेन याच ठरलेल्या शब्दाने ऐकू यायचा. म्हणजे सभ्य स्त्री पुरुष हो. पण त्या योद्ध्या संन्यासानं जी साद घातली ती मात्र माझ्या बंधू भगिनीनो, लेडीज अँड जेंटलमेन या ठिकाणी माझ्या बंधू भगिनीनो ही ओलाव्यानं भारलेली साद ऐकली मात्र सबंध ती सभा स्तंभित झाली, चकित झाली, हर्षित झाली, रोमांचित झाली आणि त्या टाळ्यांचा कडकडाट केला. हा प्रसंग जरा डोळ्यासमोर आणा. माझ्या बंधू भगिनी. विवेकानंद कशाच्या आधारे म्हणाले? तर पुढे ते म्हणणार आहेत, मी भारतीय संस्कृतीचा प्रतिनिधी आहे आणि तिनं मला शिकवले आहे, हिंदवी संस्कृतीनं मला शिकवलंय की जगातले सगळे मनुष्य मात्र, प्राणी मात्र आम्हा भारतीयांचे बंधू भगिनी आहे. ही फार मोठी गोष्ट आहे, तत्वशुद्ध गोष्ट आहे. म्हणून या पहिल्या संबोधनापासून ते विवेकानंदांच्या त्या गाजलेल्या व्याख्यानाच्या संपूर्ण आशयापर्यंत आपल्याला हिंदवी संस्कृतीची विश्वात्मकता आणि सर्वसमावेशकता, विश्वात्मकता आणि सर्वसमावेशकता ओतप्रोत प्रतिबिंबित झालेली दिसते. पूज्य स्वामीजी म्हणाले, माझ्या बंधू भगिनींनो, काय सांगू, मी ज्यांचा प्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे, कारण ते प्रतिनिधी म्हणून गेले होते. आपण जर विवेकानंद चरित्र वाचलं तर प्रतिनिधी म्हणून त्यांना मान्यता मिळायला आणि व्याख्यानाची संधी मिळायला किती कष्ट पडले ते खरोखर बघण्यासारखे. पण नंतर संधी मिळाली आणि त्याचं सोनं करताना ते म्हणाले, मी ज्यांचा प्रतिनिधी आहे त्या भरतभूमीतल्या लक्षावधी नरनारी ज्या एका संस्कृत स्तोत्राचा प्रतिदिनी पाठ करतात, नित्य कर्म म्हणून, नित्य पाठ म्हणून प्रतिदिनी नित्य पाठ स्तोत्र करतात आणि जे स्तोत्र बालपणापासून मीही म्हणत आलो आहे, त्या स्तोत्रातील काही पंक्ती मी आज या सर्वधर्म परिषदेमध्ये तुमच्या पुढं उद्धृत करतो आहे. आणि त्यांनी 2 पंक्ती
सुंदर सुभाषित स्तोत्रातलं एक कडवं सादर केलं. ते म्हणाले, रुचीनाम वैचित्र्यात रुजू कुटिल नाना पथजुषाम नृणाम एको गम्य तोमसी पयसाम अर्णव इव. या स्तोत्राचा अर्थ असा की जलप्रवाहे, नद्यांचे प्रवाहे भिन्न भिन्न उगमस्थानापासून निघतात, पण असे भिन्न भिन्न उगमस्थानापासून निघालेले ते जलप्रवाह शेवटी मात्र एका समुद्रालाच मिळतात. आपल्याला नैसर्गिक तत्व आणि सत्य माहिती आहे की जमिनीवर पडलेलं पाणी शेवटी समुद्रालाच मिळतं. तसे हे भिन्न भिन्न जलप्रवाह शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. आणि पुढं मात्र समुद्राला मिळाल्यावर ते सारे एकरूप होतात. या दृष्टांताप्रमाणे सिद्धांत असा, भिन्न भिन्न रुची वैचित्र्यानुसार. त्या स्तोत्रातला शब्द लक्षात घ्या, रुची नाम वैचित्र्यात. भिन्न भिन्न रुचीनुसार, आवडी निवडीनुसार, सरळ अथवा वळणदार मार्गाने. सगळे रूढधर्म एकाच पद्धतीचे नाही आहेत. सरळ अथवा वळणदार मार्गाने शब्द असे, रुजू कुटिल नाना पथजुषाम. रुची वैचित्र्यात आणि रुजू कुटिल नाना पथजुषाम नृणाम, लोकांचे एको गम्य, एकच मात्र संगम स्थान असतं. पयसाम अर्णव इव. त्या नद्या ज्याप्रमाणे एकाच अर्णवाला म्हणजे समुद्राला मिळतात, त्याप्रमाणे भिन्न भिन्न रुची वैचित्र्यानुसार, आवडी निवडीनुसार तुमचे रूढ धर्म मार्ग रुजू म्हणजे सरळ, कुटिल म्हणजे वळणदार असोत, पण आध्यात्मिक पथिक, आध्यात्मिक प्रवासी हे शेवटी अर्णव इव सर्व शक्तिमान परमात्म्याला येऊनच मिळतात. हे केवढं सर्वसमावेशक असं तत्व आहे हे लक्षात घ्या. असं सांगून स्वामीजी पुढे म्हणाले, माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, अहो आमच्या भारतवर्षात प्राचीन काळापासून जो ग्रंथ पूजनीय मानला जातो, त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये योगेश्वर श्रीकृष्ण परमात्मा स्वरूपात आम्हाला आश्वासन देतो. या शब्दाकडे जरा श्रोतृजन हो लक्ष द्या. भगवान श्रीकृष्ण आपण ज्याला म्हणतो, तो खरा वृष्णी नाम वासुदेवोस्मी आहे. विभूती योगामध्ये म्हटलंय, वृष्णी नाम वासुदेवोस्मी पांडवानाम धनंजय. तो ऐतिहासिक पुरुष यादव कुळातला श्रीकृष्ण आहे, पण गीता सांगताना तो परमात्मा स्वरूप झालाय, त्या भूमिकेत गेलाय. आणि म्हणून तो मला शरण या म्हणतो. नाहीतर गीतेमध्ये श्रीकृष्ण मला का म्हणतो याबद्दल काहींच्या मनात शंका कुशंका निर्माण होतात. सर्व धर्मान परित्यज्य मामेकाम शरणं व्रज. हे माम, मला म्हणायचं कारण ते वृष्णीनाम वासुदेवोस्मी नाही आहे, ते परमात्मा स्वरूप भगवान श्रीकृष्णाचं वचन आहे. आणि हे एकदा नीट रहस्य लक्षात घेतलं की मग स्वामीजी सांगतात की आमचा तो परमात्मा स्वरूप भगवान श्रीकृष्ण उद्घोषणाच करतो की, अध्याय 4 श्लोक क्रमांक 11, उद्घोषणाच करतो की, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. मम वर्तमान वर्तन्ते, वर्तमान म्हणजे मार्ग, माझ्याच मार्गाने सगळी माणसं जातात. ये यथा माम प्रपद्यन्ते, जे ज्या पद्धतीनं माझी भक्ती करतात, तांस तथैव भजाम्यहम, त्यांना तसंच फळ मी देतो.
अर्थ असा की भगवान एवढा उदार आहे की तुम्ही भक्ती करा, नाहीतर कंस रावणासारखी विरोध भक्ती करा. भगवत भक्ती करा किंवा कंस रावणासारखी विरोध भक्ती करा, भगवान तुमचा स्वीकार करतो, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. हे खास लक्षात घेतलं पाहिजे. तो परमात्मा सुष्टांवरही अनुग्रह करतो आणि दुष्टांवरही अनुग्रह करतो. तुमचा उपासना मार्ग कोणताही असो, त्याच्याबद्दल भगवंताला काही फरक पडत नाही, काही अडचण येत नाही, काही अडसर जाणवत नाही. भक्ताचं मन तो पाहतो, भाव तोची देव हे लक्षामध्ये घेतो, ती शबरीची बोर ध्यानामध्ये घेतो आणि तो तुमच्या भक्तीचं कौतुक करतो. हा दुसरा मुद्दा स्वामीजींनी या गाजलेल्या भाषणात सांगितला. नव्हे, माझ्या मते हिंदवी संस्कृतीचं दुसरं तत्व सांगितलं. आणि स्वामीजींनी ही हिंदवी संस्कृती, त्या हिंदवी संस्कृतीचं तिसरं तत्व सांगितलं आणि ते फार महत्वाचं आहे. ते म्हणाले, मी स्वामींचे शब्द जसेच्या तसे उद्धृत करतो, किंबहुना काय सांगावे, आत्ताची ही महिमाशाली सर्वधर्म परिषद. महिमाशाली का म्हटलं तर खरंच 1897 ला त्याच्यापूर्वीच्या कित्येक दशकामध्ये न झालेली सर्वधर्म परिषद शिकागो या ठिकाणी भरली होती, म्हणून महिमाशाली. या महिमाशाली सर्वधर्म परिषदेत 1897 मी उद्धृत करतो ते तत्व आत्ता सांगितलेलं रुची नाम वैचित्र्यात किंवा अर्णव इव, हे जे तत्व सांगितलं ते सर्व समावेशक, सर्व संग्राहक, हे स्वामीजींचे शब्द आहेत हा, सर्व समावेशक, सर्व संग्राहक उदात्त तत्वच भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून मी आज जगासमोर जाहीर करत आहे. आणि पुढे स्वामीजींनी लोकांच्या काळजाला हात घालून आवाहन केलं, यासाठीच सर्व सर्व रूढ धर्मांच्या प्रतिनिधींना मी विनंती करतो. काय हिंदवी संस्कृती आहे बघा. सर्व रूढ धर्माच्या प्रतिनिधींना हिंदू धर्माचा, हिंदवी संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून मी विनंती करतो की सदस्य जन हो, भिन्न भिन्न धर्माचे प्रतिनिधी जन हो, आपण जरा अंतर्मुख होऊया आणि ती कूप मंडुकाची गोष्ट आठवूया. आपण जरा अंतर्मुख होऊया आणि ती कूप मंडुकाची गोष्ट आठवूया. काय आहे बरं कूप मंडुकाची गोष्ट? कोण्या एका विहिरीमध्ये एक छोटा बेडूक होता आणि त्या बेडकाला असं वाटायला लागलं की मी जगातला सर्वात मोठा प्राणी आहे आणि माझ्या या विहिरीपेक्षा दुसरा मोठा जलाशय नाहीच मुळी. हा बेडूक म्हणाला, अहो लोक काय तो समुद्र 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 म्हणतात ना, तो समुद्र सुद्धा माझ्या या विहिरीपेक्षा अधिक विशाल नाही, नव्हे असूच शकत नाही. अशा भावनेनं तो बेडूक गर्वानं फुगून गेला, तो कूपमंडूक. स्वामीजी म्हणतात, त्या बेडकाचा तो संकुचित भाव, क्षमा करा, आज आपल्या सगळ्या रूढ धर्मांच्या प्रतिनिधींच्या ठिकाणी आला आहे. पुढे ते परखडपणे म्हणतात, आणि म्हणून आपापल्या उपासना पंथांचा अभिमान धरून आम्ही एकमेकाशी भांडत आहोत, कलह करीत आहोत, अगदी क्रुसेड्स म्हणजे युद्धे करतो आहोत. आमचा धर्म तेवढा किताबी आहे आणि इतरांचे धर्म हे मात्र काफिर म्हणावे अशा प्रकारचे आहेत, अशी भाषा करतो आहोत. आमचं उपास्य दैवत तेच श्रेष्ठ आणि दुसऱ्यांचं उपास्य दैवत हे श्रेष्ठ नाही, कारण आम्ही एक परमात्मा मानतो म्हणतो पण मानत नाही. हे स्वामीजींनी 11 सप्टेंबर 1897 ला उद्घोषित केलंय, हे लक्षात घ्या. मला हिंदवी संस्कृती सांगताना हे आठवतं, कारण स्वामीजी शेवट करताना म्हणाले,
हा सगळा आपापल्या मनातला संकुचितपणा घालवून टाकून एकमेकांना समजावून घेऊन आपण सर्वांनी सर्व उपासना पंथ, सर्व रूढ धर्म यामध्ये समन्वय साधला पाहिजे. कशाचा आग्रह आहे? आग्रह आहे समन्वयाचा. स्वामीजी म्हणालेत 1897 की असा समन्वय साधणं ही काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. मला तुमच्या बरोबर संवाद साधताना विचार मनामध्ये येतो, स्वामीजींचे उद्गार 1897 मधले आहेत. काही वर्षापूर्वी 1997 होऊन गेलं आणि काही वर्षांनी 2097 सुद्धा होईल. पण रूढ धर्म उपासनेच्या आग्रह धरणाऱ्या कूप मंडूक वृत्तीमध्ये काही फरक पडलाय का? तो पडला पाहिजे, हा हिंदवी संस्कृतीचा संदेश आहे. हे मी कशाच्या आधारे म्हणतो तर जरा विचार करा, आपल्या प्राचीन वैदिक संस्कृत मधली प्राचीन वैदिक ऋचा ही विश्वोनीड या शब्दानं मंडित आहे. विश्वोनीड म्हणजे विश्व एक घरट आहे. आज आपण ग्लोबल व्हिलेज शब्द वापरतो, तो काही नवा नाहीये. विश्वनीड, विश्व एक घरट आहे, हे आमच्या वैदिक रुचेमध्ये आलेलं आहे. आणि ती 7000 वर्षाची परंपरा 700 वर्षापूर्वी उद्घोषित करताना ज्ञानेश्वर माऊलीनं ते आणि तेच शब्द उच्चारले, हे विश्वचे माझे घर. म्हणजे वैदिक युगापासून मध्य युगापर्यंत 7000 वर्षाच्या कालखंडात आमची हिंदवी संस्कृती, वेद काळातल्या सिंधू नदीपासून आलेली आमची सैंधवी संस्कृती शिल्लक आहे नव्हे, वर्धिष्णू आहे असं लक्षामध्ये येत. आणि म्हणून मला म्हणावं असं वाटतं, समन्वय, जय हिंद बरोबर जय जगत, अवघ्या विश्वाला कवेमध्ये घेण्याची माया, क्षमता, इच्छा, सामर्थ्य हे आमच्या सप्त सिंधूमध्ये आहे, हे आमच्या हिमालयामध्ये आहे, हे आमच्या हिंदी महासागरामध्ये आहे, हे पश्चिमेकडच्या द्वारकेमध्ये आहे आणि पूर्वेकडच्या मणिपूरमध्ये आहे. भरतभूमी आम्हाला, सप्त सिंधूंची भूमी आम्हाला सैंधवी संस्कृती शिकवते, हिंदवी संस्कृती शिकवते. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे असं आपल्या ध्यानामध्ये येईल. आपण ही हिंदवी संस्कृती याचा विचार करताना सुरुवात कुठून केली? ज्ञानदेवांच्या शब्दांनी की आमच्या संस्कृतीचा गाभा कोणता? ते या सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा. मध्ये आपण पाहिलं की सैंधवी संस्कृतीत तुम्हाला मला आत्मभान कोणी दिलं? विवेकानंदाने. आणि विवेकानंदांनी त्या परिषदेत जी 3 तत्व 1897 मध्ये सांगितली, तेच स्मरण 1947 मध्ये केलं पाहिजे. आणि तेच स्मरण आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी म्हणजे 2021-22 मध्ये त्याच सैंधवी संस्कृतीचं, समन्वयशीलतेच्या आवाहनाचं आपण स्मरण केलं पाहिजे. हे हिंदवी संस्कृती म्हणताना 2 मुद्दे मी आपल्या समोर मांडले. एक, कर्तव्य कर्म हाच आमचा धर्म. आणि दुसरी गोष्ट, सैंधवी संस्कृतीचा धर्म कोणता? समन्वय, समन्वयशीलता, सर्व समावेशकता हा आमचा धर्म. आता तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. आपल्या हिंदवी संस्कृतीचं किंवा सैंधवी संस्कृतीचं तिसरं मोठं वैशिष्ट्य कोणतं असेल तर ही संस्कृती जुन्याचा मागोवा घेते आणि नव्याची मांडणी करते. हे खास लक्षात घेतलं पाहिजे. मी थोडं वेगळं उदाहरण आपल्याला सांगतो. आपल्याकडं ते मोठे आचार्य होऊन गेले, शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य. या आचार्यांची एखादं तत्वज्ञान सांगत असताना खंडन मंडनाची पद्धत कशी होती? तर खंडन करण्यापूर्वी ज्याचं खंडन करायचंय
त्याचं म्हणणं इतकं चांगलं मांडायचं की ते त्यालाही मांडता येणार नाही. आणि ते चांगलं मांडल्यानंतर मग त्याचं खंडन करायचं. म्हणजे जुनं काय, मी आता नवं सांगणार आहे. तर जुनं काय, हे जुनं प्रथम लक्षामध्ये घेतलं पाहिजे, नीट मांडलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि मग त्याची शबलता सांगितली पाहिजे. म्हणजे जुन्याचा मागोवा घेणं ही आमची शास्त्र विमर्शाची पद्धत आहे आणि खरं तर ती आमची जीवन पद्धतच आहे. जुनं ते सोनं म्हणून आम्ही थांबत नाही. नवं ते हवं असं मी म्हणतो. पण जुनं ते सोनं म्हणून आम्ही बंधनात सापडत नाही आणि नवं ते हवं म्हणून आम्ही उच्छृंखल होत नाही. आम्ही संतुलित असतो, आम्ही संयमित असतो. म्हणून ध्यानामध्ये घ्या, आपल्या हिंदवी संस्कृतीचं आणखी मोठं वैशिष्ट्य म्हणजे जुन्याचा मागोवा घेऊन नव्याची मांडणी करणे. आपल्या संस्कृतीतले काही शब्द, काही संज्ञा खरंच लक्षामध्ये घेण्यासारखे. आपण सहजपणे म्हणतो, महाराष्ट्रामध्ये धर्मसुधारकांची, समाज सुधारकांची परंपरा निर्माण झाली. आपण सुधारक शब्द वापरतो, त्याच्या कंसात दुर्धारक आहे. आपण सुधारणा शब्द वापरतो, त्याच्या कंसात दुर्धारणा आहे. मला सांगा, सुधारणा करावी असं कधी वाटेल? दुर्धारणा लक्षात आली तर ना. आपला दोषच जर लक्षात आला नाही तर दोष निर्मूलनासाठी कोणी प्रयत्न करेल का? आपली श्रद्धा अंधश्रद्धा आहे हे लक्षातच आलं नाही, अंधश्रद्धा निर्मूलन शक्य आहे का? पण विचार करा, वेद काळापासून पहिले बंडखोर जन्मास आले ते उपनिषदकार, आणि त्या उपनिषदकार बंडापासून आजपर्यंत बंड करणं, सुधारणा करणं हे सैंधवी संस्कृतीला अमान्य नाही, वर्ज्य नाही, उलट स्वागतार्ह आहे. कवी नावाचे मोठे कवी ते म्हणाले, त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला. ज्ञानेश्वर हा आमचा पहिला बंडखोर आहे मराठीच्या दृष्टीनं. पण मी आपल्याला सांगतो, पहिला बंडखोर आहे उपनिषद करता आणि दुसरा बंडखोर आहे युगंधर श्रीकृष्ण भगवद्गीता. तर बंड करणं, सुधारणा करणं हे सैंधवी संस्कृतीला अडचणीचं वाटत नाही. आणि म्हणून आज एक वेगळा मुद्दा मी आपल्या समोर मांडणार आहे. तुम्ही त्याचा नीट विचार करा की आज तुम्ही मी जो हिंदू धर्म म्हणतो आहोत ना, त्याच्यापेक्षा आजचा मी शब्द वापरणार आहे 1950 नंतरचा हिंदवी संस्कृतीचा शब्द वापरणार आहे की आज भारतात तुम्ही मी जे भारतीय आहोत यांनी यापुढं माझा हिंदू धर्म, माझा इस्लाम धर्म, माझा ईसाई धर्म, माझा यहुदी धर्म असं न म्हणता 1950 नंतर आपण सगळ्यांनी माझा संविधान धर्म असं म्हटलं पाहिजे. संविधान धर्म. आणि हा जो तुमचा माझा 1950 ला लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी स्वीकृत केलेला तो 26 जानेवारी 1949 ला 26 डिसेंबर स्वीकृत केलेला तो जो आमचा संविधान धर्म आहे, जो घटनेच्या म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत प्रिएम्बल ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये ग्रथित आहे, त्याच्या माग मी अभ्यासपूर्वक विधान करतो की हिंदवी संस्कृती उभी आहे. माझ्या वाक्यातला संदर्भ लक्षात घ्या. त्याच्या माग हिंदू धर्म उभा आहे असं मी म्हणत नाहीये. रूढ हिंदू धर्म उभा आहे असं मी म्हणत नाहीये. मी त्याच्या माग हिंदवी संस्कृती उभी आहे असं म्हणतो, अभ्यासपूर्वक म्हणतो. आणि मी आपल्याला 7 टप्पे दाखवून देतो की सप्त सिंधूंच्या हिंदवी संस्कृतीपासून, सप्त सिंधूंच्या हिंदवी संस्कृतीपासून आजच्या संविधान धर्मापर्यंत 7 चरण, 7 पायऱ्या
या कालानुरूप आपण चढून गेलो आणि मग आजचा संविधान धर्म आला, तो आपल्या हिंदवी संस्कृतीचा प्राण आहे. कुठल्या आहेत बरं 7 पायऱ्या, कुठले आहेत बरं 7 टप्पे, कुठली आहेत बरं 7 सूत्र? मी क्रमाक्रमाने आपल्याला सांगतो, समजावून सांगतो. आपण ते लक्षात घ्या. आणि माझं सगळ्यांना आवाहन आहे रविवारी व्याख्यानमालेत की त्याच्यावर विचार करा. पहिला टप्पा आहे तो म्हणजे प्राचीन, मी भारताच्या संदर्भात बोलतोय, भारतीय संस्कृतीच्या संदर्भात बोलतोय, मी रूढ धर्माच्या संदर्भात बोलत नाही. पहिला आहे प्राचीन काळी या भरत वर्षामध्ये असणारा वैदिक यज्ञ धर्म. वैदिक यज्ञ धर्म. आता यज्ञ धर्मामध्ये काही चांगलं होतं, काही वाईट होतं, कारण तो रूढ उपासना पंथ आहे, ती संस्कृती नाही आहे. संस्कृती व्यापक असते. रूढ उपासना पंथ होता वैदिक यज्ञ धर्म. कोणी म्हणतात यज्ञ म्हणजे विलक्षण त्याग, तर दोष दाखवणारे म्हणतात यज्ञ म्हणजे काय, देवाशी देवाण घेवाण, द्यायचं आणि घ्यायचं. या भांडणात मी जात नाही, कारण प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. त्यातलं मर्म ध्यानात घ्या. मी पहिला टप्पा सांगेन, प्राचीन काळी रूढ असणारा वैदिक यज्ञ धर्म. त्यानंतर त्याच्यात क्रांती झाली, त्याच्यात बंड झाला, आणि मग जो धर्म आला, रूढ धर्म आला, तो म्हणजे संस्कृतीने दिलेला धर्म आला, उपनिषदीय प्रशांत धर्म. मी मगाशी वैदिक यज्ञ धर्म म्हटलं आणि आता मी उपनिषदांचा प्रशांत धर्म म्हणतो. प्रशांत शब्दामध्ये ज्ञानोपासना आहे. एकम सत विप्रहा बहुधा वदंती हे आहे. सर्वात्मका ईश्वरा ही भूमी आहे. नासदीय सूक्त, ऋग्वेदातलं महत्वाचं सूक्त ते आहे. परमात्मा एक आणि एकच आहे ही भावना आहे. हे सगळं एका शब्दामध्ये येतं, प्रशांत. पण दुसरा टप्पा आहे तो उपनिषदीय प्रशांत धर्म. तिसरा जो टप्पा आहे, पहिला वैदिक, दुसरा उपनिषदीय, आणि तिसरा जो टप्पा आहे तो महाभारतीय गीता धर्म. मी काय शब्द वापरला बघा, गीता धर्म. हा गीता धर्म म्हणजे गीतोक्त धर्म. तो कोणत्या ग्रंथात आलाय? महाभारतात आलाय. रचलाय कुणी? श्री व्यासाने. आणि तो कालखंड कोणता आहे? ऋग्वेदादी वेदाचा कालखंड नाही, उपनिषदांचा कालखंड नाही, तर ज्यांना आपण इतिहास पुराणांचा कालखंड म्हणतो तो आहे. कारण महाभारत रामायण आपला इतिहास आहे. रामायणानंतर महाभारत आहे. म्हणून तिसरा टप्पा आहे महाभारतीय गीता धर्म. हा टप्पा कसा होता? गीता धर्म म्हणजे 1878, यत्र योगेश्वर कृष्णो, म्हणजे अभ्युदय आणि निश्रेयस संतुलन. ऐहिक वैभवही असावं आणि आध्यात्मिक उंचीही असावी. अतिरेक कशाचाच नको. गीता धर्म, अभ्युदय, निश्रेयस, संतुलन. महाभारतीय गीता धर्म, टप्पा क्रमांक 3. चौथा टप्पा मी अभ्यासपूर्वक मांडतो, तो आहे जैन आणि बौद्ध या विचारसरणीनं दिलेला संयमन धर्म. मागा मी प्रशांत धर्म म्हटलं, यज्ञ धर्म म्हटलं, गीता धर्म म्हटलं, आणि आता मी म्हणतोय जैन बौद्धादी विचारसरणीनं दिलेला, कारण तो भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे मी धर्म म्हणत नाहीये, हिंदू, जैन, बौद्ध, शीख म्हणत नाहीये, मी संस्कृती बोलतोय, ते आपल्या लक्षामध्ये येईल. जैन बौद्धादी विचारसरणीनं दिला संयमन धर्म. संयमन, संयम हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे.
उपनिषदांनी प्रशांतता शिकवली. गीता धर्मानं प्रपंच परमार्थ करायला शिकवला. वैदिक धर्मानं यज्ञ म्हणजे त्यागाची कल्पना मांडली. आणि जाऊन बौद्धांनी या भारतवर्षाला संयम की एकादश सेवावी नम्रत्वे दृढ निश्चये, संयम, संयमन हा जैन बौद्ध विचारसरणीनं हिंदवी संस्कृतीला दिलेला वरदानासारखा भाग आहे. म्हणून चौथा टप्पा आहे तो जैन बौद्धादी विचारसरणीचा संयमन धर्म. पुढे जाऊया. पाचवा टप्पा म्हणजे मध्ययुग येतं. आचार्य शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य आणि मराठी आचार्य सांगायचे तर ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम हे आमचे आचार्य आहेत. वारकरी विचारसरणी. आणि अशा सगळ्या मध्ययुगामध्ये विविध आचार्यांनी, अगदी महानुभाव चक्रधर, विविध आचार्यांनी आम्हाला भक्ती वत्सल भागवत धर्म शिकवला. गीता धर्म, संयम धर्म आणि आता मी शब्द काय वापरला, भक्ती वत्सल. आता ज्ञान, कर्म, ध्यान माग पडलं आणि मध्ययुगाचा गाभा आहे भक्ती, भगवत भक्ती. आणि भक्तीला भगवंत लागतो म्हणून भागवत धर्म. भक्ती वत्सल भागवत धर्म असा मध्ययुगीन कालखंड आला. आणि या मध्ययुगीन कालखंडाचा शेवट जेव्हा येत होता, नंतरचा कालखंड वर्तमान काळ सुरू व्हायचा होता, तेव्हा आपल्या महाराष्ट्रानं अवघ्या देशाला, म्हणजे शब्द लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रानं अवघ्या देशाला, आणि याचं एकच उदाहरण सांगेन, नामदेव. नामदेवानी उत्तर भारताला रामानुजाचार्य रामानंदांच्या बरोबर भक्ती शिकवलेली आहे. म्हणून भक्तीच्या क्षेत्रात रामानुजाचार्य जितके मोठे आहेत, त्यांचे शिष्य रामानंद जितके मोठे आहेत, तितकेच आपले नामदेव मोठे आहेत. मराठी माणसानं भारतवर्षाला दक्षिणेनं उत्तरेला, कारण मध्वाचार्य दक्षिणेतले आहे, दक्षिणेनं उत्तरेला अशा प्रकारचं भक्ती वत्सल भागवत धर्माचं वरदानाच्या पाठोपाठ एक मोठी गोष्ट दिली. आणि आता मी तो शब्द वापरणार आहे. सहावा टप्पा म्हणजे मध्ययुगीन कालखंडातील संत सज्जनांनी सांगितलेला, मध्ययुगीन कालखंडातील संत सज्जनांनी सांगितलेला प्रतिनिधी कोण? नामदेव. सांगितलेला, आणि नीट ऐका, शिवछत्रपतींनी आचरणात आणलेला. नामदेवादी संतांनी सांगितला. त्यांचा कालखंड 13वं शतक. आणि 17व्या शतकात 400 वर्षानंतर ध्रुव शुक्र तारा एकनाथानंतर, तुकाराम रामदासानंतर शिवछत्रपतीने तो आचरणात आणला. तो आहे आमचा हिंदवी स्वराज्याचा धर्म. काय शब्द आहेत बघा, भक्ती वत्सल भागवत धर्म, हिंदवी स्वराज्याचा धर्म. आणि पुन्हा मी अभ्यासातून आपल्याला सांगतो की हिंदवी स्वराज्याचा धर्म म्हणजेच वारकरी विचारसरणी, चिदविलासवाद. आणि 7वा टप्पा आहे 50 साली आलेला संविधान धर्म. आणि मी आता आपल्याला विचारासाठी आवाहन करतो, विचार विमर्शासाठी आवाहन करतो की तुम्ही हा 7वा टप्पा संविधान धर्म म्हणजे काय बघा, प्रिॲम्बल बघा, काय काय त्यात सांगितलंय ते बघा. तुम्हाला सगळी विचारसरणी लक्षात. मी काहीतरी एक उदाहरण पूर्वी दिलं होतं, ते पुन्हा देतो म्हणजे माझं बोलणं अधिक स्पष्ट होईल. या संविधानानुसार राष्ट्रपतींची नियुक्ती होते, निवड होते. अशा आपल्या भारतवर्षाच्या मराठी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. आणि प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती म्हणून भारताचं शासन सुरू करताना, कारण सगळं शासन राष्ट्रपतींच्या नावे चालतं, त्या तिन्ही सैन्याच्या प्रमुख असतात, त्यांनी पहिलं भाषण करताना संविधानाला स्मरून
उद्देशिका आठवून त्यातली तत्व मनामध्ये जागवून सांगितलं की राष्ट्रपती या नात्यानं मी जे काम करणार आहे ते मी कसं करावं हे संविधानानं मला शिकवलंय आणि तेच आम्हाला बालपणापासून तुकाराम महाराजांनी शिकवलंय. मी का वारकरी विचारधन म्हणतो ते आपल्या लक्षामध्ये. काय म्हणाल्या प्रतिभाताई? प्रतिभाताई म्हणाल्या, आम्हाला तुकोबांनी शिकवले, जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. फक्त साधूच्या ठिकाणी सत्ताधीश म्हणा, राष्ट्रपती म्हणा, पंतप्रधान म्हणा की शासनाचा गाभा काय असावा. गांधीजी म्हणाले होते ना, शेवटच्या माणसाची आठवण ठेवा, अंत्योदय. आणि हे पाहिजे असेल तर मग तुम्हाला जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले हेच स्मरावं लागेल. हा 7वा टप्पा आहे असं लक्षामध्ये. आणि असं सप्तचरणात्मक असणारी, सप्त सूत्र सांगणारी, कालानुरूप बदललेली, यथार्थ आणि कृतार्थ झालेली जर कोण असेल तर तुमची माझी सिंधवी संस्कृती आहे असं लक्षात. आपल्या स्मरणासाठी या 7 टप्प्यांचा पुन्हा उल्लेख करतो जे आपण त्यावर विचार करू शकाल. प्राचीन वैदिक यज्ञ धर्म, त्यानंतर उपनिषदीय प्रशांत धर्म, त्यानंतर महाभारतीय गीता धर्म, नंतर जैन बौद्धादी विचारसरणीचा संयमन धर्म, नंतर विविध आचार्यांनी सांगितलेला भक्ती वत्सल भागवत धर्म, मध्ययुगीन कालखंडातील संत सज्जनांनी सांगितलेला आणि शिवछत्रपतींनी आचरणात आणलेला हिंदवी स्वराज्याचा धर्म, वारकरी विचारधन. आणि या 6व्या टप्प्यानंतर 7व्या टप्प्यात येतो 1950 ला प्रजासत्ताक दिनाच्या स्मरणानं आपण स्वीकारलेला भारतीय संविधान धर्म. आणि मला आवाहन करायचंय की तुमच्या माझ्या घरामध्ये रूढ उपासना पंथ, रूढ धर्म कुठलाही असो, त्यात अडचण नाही. तुम्ही हिंदू असा, ईसाई असा, इस्लामी असा, यहुदी असा, कोणी असा, घराच्या आत उंबरठ्याच्या बाहेर पडल्यानंतर तुमचा माझा एकच संविधान धर्म आहे, तो मी आत्ता सांगितलेला हिंदवी संस्कृतीच्या 7व्या टप्प्यावरचा कालानुरूप, यथार्थ आणि कृतार्थ असा धर्म आहे असं लक्षात. आता हे सगळं 4था मुद्दा सांगताना एका संस्कृत श्लोकाच्या आधारे मी सांगतो, म्हणजे तेवढा श्लोक आपण नीट लक्षात घेतलात तर मला काय म्हणायचंय हे अधिक सूत्ररूपानं आपल्या लक्षात. आपण सैंधवी संस्कृती, हिंदवी संस्कृती या 3ऱ्या व्याख्यानाच्या 3ऱ्या टप्प्यावर आपण एक संस्कृत श्लोक लक्षात घेऊया जो अत्यंत महत्वाचा आहे. तो मी श्लोक सांगतो, श्लोकार्थही सांगतो आणि भावार्थही सांगतो. मात्स्य नाय विरोधश्च, मात्स्य याचा अर्थ सांगतो. मात्स्य न्याय विरोधश्च सर्व श्रद्धा सहिष्णुता भिन्नोपास्यानामेकत्वम सैषा हिंदवी संस्कृती. श्लोक पुन्हा एकदा ऐका. मात्स्य न्याय विरोधश्च सर्व श्रद्धा सहिष्णुता भिन्नोपास्यानामेकत्वम सैषा हिंदवी संस्कृती. पहिलं सूत्र काय? भारतीय संस्कृती ही मात्स्य न्याय विरोध करते. मत्स्य म्हणजे मासा, त्यापासून बनलेला शब्द मात्स्य, जसं शकुंतल शाकुंतल, मत्स्य मात्स्य. आता मात्स्य न्याय म्हणजे काय? मोठा मासा छोट्या माशाला खाऊन जगतो. भारतीयांना हे मान्य नाही. आमच्याकडे सर्वोदय आहे, आमच्याकडे अंत्योदय आहे, आमच्याकडे विषारी भांडवलशाही नाही.
हे खास लक्षात घेऊया. भारतीय मनाला मी एकटा उपभोग घेईन हे पटूच शकत नाही. तो आपला डीएनएच नाही, पटूच शकत नाही. माच न्याय विरोधश्च, आम्ही सर्वोदय मानणार, आम्ही अंत्योदय मानणार. कारण भगवद्गीता आम्हाला समत्व योग शिकवते. भगवद्गीता आम्हाला समत्व योग शिकवते. दुसरं सूत्र काय बघा, सर्व श्रद्धा सहिष्णुता. श्रद्धा म्हणजे रूढ उपासना पंथ. तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, तुम्ही आस्तिक असा नाहीतर नास्तिक असा, तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, देव माना किंवा मानू नका, तुम्हाला परमात्मा, निर्मिक, निसर्ग, नियती काहीतरी मानावंच लागेल. कारण या जगाचं कारण शोधताना हे आणि हेच सापडतं, दुसरं काही सापडत नाही. किंवा श्रद्धा तुमची कोणती असो, पण बघा, सर्व श्रद्धा सहिष्णुता. इथं मला सांगायचंय की आपल्याला खूपदा सांगितलं जातं की भारतीयांनी सहिष्णू असावं, टॉलरन्स कमी पडतोय असं काही माणसं आपल्याला शिकवतात. त्यांना सांगितलं पाहिजे, आम्ही फक्त सहिष्णूच नाही तर आम्ही समरस आहोत. आम्ही फक्त टॉलरन्सच म्हणत नाही तर आम्ही ऍसिमिलेशन म्हणतो. आम्ही आमच्यामध्ये दूध साखरेसारखं मिसळून घेतो. हा, कोणी जर बाबळीच्या काट्यासारखा टोचतच राहत असला तर त्याचं ऍसिमिलेशन होणं कठीण आहे. पण आम्हाला टॉलरन्सची गरज नाही. आम्हाला फक्त सहिष्णू नकोय, ते हवंच, पण आम्हाला समरसता पाहिजे. सहिष्णुता, समरसता. तिसरं सांगितलंय जे आतापर्यंत आपण बोलतोच आहोत, भिन्न उपास्यानाम एकत्वम, इष्ट देवता संकल्पना. युरोपमध्ये क्रुसेड्स झाली, भारतामध्ये क्रुसेड झाली नाही. प्राचीन इतिहासातलं उदाहरण मी आपल्याला सांगतो. राजा जैन धर्मी असायचा, पण त्यानं बौद्धांचा आणि तथाकथित त्या कालखंडातल्या हिंदू धर्माचा राग केलेला नाही. आपल्याकडे लेणी बघा ना, अजंठा वेरूळची एकमेकाला खेटून उभी आहेत. दुसऱ्याची मंदिरं, दुसऱ्याची लेणी फोडायची आणि आपलं काही तर नवं उभारायचं, असं अजंठा वेरूळमध्ये घडलेलं नाही. जैन लेणी, बौद्ध लेणी, शिवशंकराची ज्याला हिंदू लेणी म्हणतात, तो शब्द बरोबर नाहीये, पण हिंदू लेणी म्हणतात, ती एकमेकाला खेटून आहेत ना. म्हणून भिन्न उपास्यानाम एकत्वम, इष्ट देवता संकल्पना. आणि या तीन गोष्टी त्रिसूत्री असली तर सईशा हिंदवी संस्कृती. आणि मुद्दाम मी तुम्हाला मागून सांगतो, आपल्या भारतीय संविधानाचं प्रिएम्बल, उद्देशिका एकदा नीट वाचा. त्यात तुम्हाला हाच श्लोक, याच श्लोकाच्या पडसाद, याच भूमिकेचं समर्थन मिळेल. आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि अशी जी आपली हिंदवी संस्कृती आहे, अशी जी आपली सैंधवी संस्कृती आहे, तिनं आणखीन एक मुद्दा सांगितलाय. तो शेवटचा मुद्दा सांगून आपण थांबूया. तो मुद्दा काय आहे बरं? इष्ट देवता संकल्पना, उपास्यानाम एकत्वम, अशी भाषा निर्माण केली ना, त्या जगाच्या रंगभूमीवर काही वेळा आपली आध्यात्मिकता, नाही शब्द नीट ऐका, काही वेळा आपली आध्यात्मिकता एक अधू तरी होते किंवा पांगळी तरी होते. आध्यात्मिकता अधू किंवा पांगळी होऊन उपयोगी नाही. आपण सत्वशील असलं पाहिजे, कारण सत्व गुण, सात्विकता हाच आपला हिंदवी संस्कृतीचा प्राण आहे. पण सत्व गुणाबरोबर आपण आपलं स्वत्व गमावून उपयोगी नाही. आपली आध्यात्मिकता अधुरी, अधू, पांगळी नको. काय घडतं खूपदा, आध्यात्मिकतेचा सुद्धा अतिरेक होतो आणि तो ऐहिक सुखाच्या अतिरेकाप्रमाणेच दोषास्पद ठरतो. ऐहिकतेचाही अतिरेक नको,
आणि आध्यात्मिकतेचाही अतिरेक नको. म्हणजे दुसऱ्या भाषेत मी सांगतो, आपली संस्कृती सर्वसमावेशक असावी आहे, पण त्याचबरोबर ती खलत्व व्यावर्तकही आहे. खलत्व व्यावर्तकही आहे. खळांची व्यंकटी सांडो असं ज्ञानदेवानी म्हणावं, आणि दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दालन कंटकांचे, हे तुकोबानी म्हणावं. भावना एकच आहे, शब्द फक्त वेगळे आहे. आपण सर्वसमावेशक म्हणताना दुष्टांना सुद्धा जर सुष्ट मानायला लागलो तर तुकोबांचे शब्द विसरू नका. अनेक निर्दालन कंटकांचे, त्या पद्धतीने तुकोबा म्हणतात, खलत्व ते आम्हा दावेदार. खलत्व व्यंकटी सांडो, पण शिल्लक उरलं तर, दुष्टपणा उरलाच तर, सुष्टांना जगणं कठीण केलं तर. कृष्णाच्या भगवंताच्या कालखंडात यादव मातले, तसे मातले तर काय करायचं? यादवी घडवायला पाहिजे ना. खलत्व तो आम्हा दावेदार, विश्वी विश्वंभर म्हणून या. अहो, भूत मात्र सगळे एक असताना एक जण दुसऱ्याला त्रास देत असेल तर त्या दुसऱ्या भूताच्या हृदयाच्या भगवंताला त्रास देत नाही का? ते नाही चालणार. म्हणून खलत्पते आम्हा दावेदार, विश्वी विश्वंभर म्हणून या. दया तिचे नाव भूतांचे पालन, आणि निर्दालन कंटकांचे. हे दोन शब्द सांगतो. तुम्ही सहिष्णू असा आणि जयिष्णू पण असा. जयाला विजयाला कमी लेखू नका. 1878 गीता धर्म सांगताना शब्द ध्रुवा नीती सांगितली आहे. नीती कशी? ध्रुवा, चिरस्थायी, मानव धर्माची. पण त्या ध्रुवा नीतीच्या आधी काय आहे? तत्र श्रीर विजयो भूतीर. जे गीतेनं श्री म्हणजे वैभव, विजय म्हणजे सात्विक विजय, म्हणजे अभ्युदय, त्याचा राग केलेला नाहीये. आता काही वेळा काय होतं, आध्यात्मिकतेचा अतिरेक करता करता आपण ऐहिकतेकडे पाठ फिरवतो आणि या जगाच्या रंगभूमीवर टिकणंही कठीण होतं. आणि तुम्ही टिकलाच नाही तर, जगलाच नाही तर जगाला जगू कसे देणार? तुम्ही संपलात. सैंधवी संस्कृती, हिंदवी संस्कृती जगा आणि जगवा म्हणून सांगते. जगा आणि जगवा. कसं जगा? सात्विकतेनं. कसं जगा? सत्वशीलतेनं. कसं जगा? अभ्युदय आणि निश्रेयस या दोघांना एकत्र करून. आणि हीच सैंधवी संस्कृती त्या हिंदवी संस्कृती याचं मर्म, गाभा, प्राण आपल्याला सांगणारा आहे, असं लक्षामध्ये येईल. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. भारत सागर, भारत विश्वात शोभुनी. सागर भारत सागर भारत विश्वात शोभुनी. विश्वात शोभुनी. कंकण करी